Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्य जगत असताना किंवा आयुष्याचा प्रवास करत असताना वेळोवेळी किंवा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दुःख येणार आहे. त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कारण दुःख हे तुमची परीक्षा घ्यायला येत असतं, तुम्हाला घडवायला येत असतं. आणि अपयश आलं तर खचून न जाता त्याला सामोरे जावं. आणि माणूस कसा आहे, कम्फर्ट झोन मध्ये असतो. त्यावेळेस जर दुःख आलं तर त्याची फजिती होते, त्याच्या विचारांचा प्रवास चालू होतो. त्याला काय करायचं काय नाही करायचं ते सुचत नाही. म्हणून माझा एक संकल्प असतो की आजच्या तरुण पिढीला की नेहमी अनकम्फर्टेबल झोन मध्ये राहा. स्वतःला अशा सिच्युएशन मध्ये गुंतवा की एखादं जर दुःख तुमच्या आयुष्यात आलं किंवा दुःखाने जर का धडक घातली तर तुम्हाला सर्वाईव्ह करायला आलं पाहिजे. आजकाल नोकरी मिळत नाही, म्हणून त्यासाठी आपले काय प्रयत्न असतील ते एका वहीमध्ये नोट करा. आपण कुठे चुकतोय ते पण लिहा. त्याने आपला सराव होतो. आपल्याला आपली चूक कळते की आपण कोणत्या मार्गाने चालले. एखादा मार्ग जर तुम्ही भटकला असाल किंवा तुम्हाला सापडत नसेल तर आपण कसं आहे, फॉर एक्झाम्पल देतो किंवा उदाहरण देतो की एखाद्या ठिकाणी अडकला असाल तर आपण मोठ्या लोकांना विचारतो की काका बाबा आई यांना विचारून आपण तो मार्ग व्यवस्थित करत असतो. किंवा ते चुकलो असतं तर ते आपल्याला गायडन्स करतात. त्याचप्रमाणे समाजाचा एक आरसा तुम्हाला दाखवण्याचा मी एक छोटा प्रयत्न करत असतो. ज्या गोष्टी आपल्याला घडवतात त्याचप्रमाणे दुःख सुद्धा आपल्याला आपली परीक्षा घ्यायला येत असतात, आपल्याला घडवायला येत असतात. आणि त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. शिकायला काय मिळतं मित्रांनो, तर आपण स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकतो. दुःख आलं तर चांगल्या दिवसांची आणि वाईट दिवसांची आपल्याला सवय होते. म्हणून नेहमी स्वतःला अनकम्फर्टेबल झोन मध्ये ठेवा. गोष्ट तेच, स्वरूप वेगळं. मित्रांनो, साधारण कुटुंबातली गोष्ट माणसाला लवकर पटते. म्हणून माझ्या कथा किंवा या साधारण कुटुंबावर का असतात, कारण त्या समाजात साधारण कुटुंबांनाच संघर्ष करावा लागतो. मग जगण्यासाठी असेल, पोटाची खळगी भरण्यासाठी असेल किंवा इतर कोणत्या ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी असेल. म्हणून साधारण कुटुंबाच्याच गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यातून आपलंसं एक बॉन्डिंग, आपलंसं एक नातं आपण निर्माण करतो, एक ऋणानुबंध तयार होतो. आणि त्या गोष्टी समजायला किंवा त्या गोष्टीचा मनावर परिणाम होतो. आणि जे घडतं ते तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. मित्रांनो, कसं आहे, आयुष्य आपण जगतोय फक्त जगण्यासाठी जगतोय. आपला दिवस जातोय, आपला वेळ जातोय, वर्ष बदलतायत, सर्व काय होत आहे. पण आपल्या जीवनामध्ये डेव्हलपमेंट किंवा अचिव्हमेंट आपण काय साध्य करतो हे पण गरजेचं आहे. ते समजून घेण्यासाठी किंवा आपलं आयुष्य आपण कोणत्या दिशेने आपण वाटचाल करते ते पण समजणं महत्वाचं आहे. आजकाल परिस्थिती खूप वाईट आहे. विचारांची देवाणघेवाण करणं मित्रांनो जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणून नेहमी तत्पर राहा, सतर्क राहा आपल्या जीवनाशी, आपल्या वेळेशी, आपल्या प्रामाणिकपणेशी. जॉब मिळत नाही, जॉबच्या मागे धावू नका. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा. मग त्यासाठी काय करायचं असेल तर एखादं वाचन करा, एखादी कला असेल ती हस्तगत करा. कोणतीही कला आपल्याला उपाशी मरू देत नाही. काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, स्वतःला डेव्हलप करा. जेव्हा माणूस स्वतःमध्ये डोकवतो त्याला त्याच्या चुका कळतात, त्याचे विचार कळतात, त्याचं मन कळतं आणि तो एका गोष्टीवर
ठामपणे सांगू शकतो की माझ्यामध्ये काहीतरी बदल करणार, ही जी गोष्ट त्याला कळते तेव्हा त्याचा विकास सुरू होतो. मित्रांनो, कसं आहे, प्राणी सुद्धा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्ट्रगल करत असतात. मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण वेळची काहीतरी सीमा असते. आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया. स्टोरी सुरू होते मित्रांनो एका छोट्या गावापासून. एक छोटं गाव आहे. त्या गावात मोठं आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या सावलीत एक छोटा मुलगा खेळतोय, मोठा होतोय, बागडतोय, झोका घेतोय, हसतोय, पडतोय, त्या फांद्यावर चढतोय, फळं तोडतोय, असं चित्र डोळ्यासमोर आलं असेल. काळ वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. मुलगा थोडा अजून मोठा होतो. त्याला प्रपंचाची, या संसाराची जाणीव होते. एक दिवस तो त्या झाडाजवळ येतो, त्या आंब्याच्या झाडाजवळ येतो आणि त्या आंब्याच्या झाडाला बोलतो की माझी घरची परिस्थिती खूप वाईट आहे, मला पैसा हवे. ते आंब्याचं झाड उदार मनाने बोलतं, ठीक आहे, तुला मी लहानपणापासून ओळखतोय, तू या सावलीत खेळलाय, माझ्याकडे देण्यासाठी फक्त फळं आहेत, ते फळं तू विक आणि तुला त्यातून पैसे मिळतील. पैसे मिळाल्यानंतर तुझी जे परिस्थिती आहे ती थोडी तरी ठीक होईल. तो तसंच करतो, त्या झाडावर चढतो, फळं तोडतो, फळं बाजारात घेऊन विकतो, पैसे मिळतात, त्याची थोडी परिस्थिती बदलते. परत काळ लोटला जातो, परत परिस्थिती वाईट येते. तेव्हा त्या झाडाजवळ येतो, त्या आंब्याच्या झाडाजवळ येतो आणि त्या आंब्याला आपलं जे काही रडगाणं आहे ते सांगतो की मला घर बांधायचं आहे. परत ते झाड उदार मनाने त्याला बोलतं की ठीक आहे, माझ्याकडे देण्यासाठी फक्त फांद्या शिल्लक आहे, आता फळ तर राहिली नाहीत, फांद्या आहेत, त्या फांद्या तू तोड आणि तुझं घर बांध. मुलगा परत कुऱ्हाडीने ते झाड तोडतो, फांद्या तोडतो, त्यापासून आपलं चांगलं घर उभं करतो. काळ अजून लोटला जातो. ते सर्व होत असताना ते झाड फक्त बघत असतं, त्याचं चांगलं व्हावं यासाठी ते धडपड करत असतं की चल, आधी फळं दिले, नंतर फांद्या दिल्या, त्याचं घर बांधकाम झालं, त्याची परिस्थिती बदलली. खूप काळ लोटला. परत तो मुलगा आता म्हातारा झाला होता. ते झाड पण सर्व संपलं होतं, फक्त बुंदा बाकी होता. परत येतो त्या झाडाजवळ, त्या झाडाला बोलतो, मला आता काहीच नको आहे, मला फक्त तुझ्या सावलीत बसायचं आहे. मित्रांनो, समाजाचं एक वास्तविक चित्र यातून असं पण उभं होतं आपल्या डोळ्यासमोर की आपले आई बाबा आपल्यासाठी सदैव तयार राहतात. आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या दुःखाच्या वेळी, आपल्या सुखात, आपल्या प्रत्येक वेळेत आपले आई बाबा आपल्या सोबत असतात. पण आपण आपली वेळ बदलली, त्यांच्याकडे ढुंकून पण बघत नाही, किंवा त्यांचं काय अवस्था आहे, ते कोणत्या परिस्थितीचा सामना करताय हे आपण बघत नाही. ह्या गोष्टीतून ते शिकायला मिळतं. गोष्ट फक्त बाजूला ठेवा, पण आपले आई वडील पण आपल्यासाठी निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करत असतात. आपल्या मुलांचं चांगलं होईल हे त्यांची धडपड असते. या दंतकथेतून, या गोष्टीतून तेच आपल्याला शिकायला मिळतं की आपण आपल्या आई बाबांवर असीम प्रेम करा, कारण फायदा घ्यायला ही दुनिया सर्व आहे. या जगात आई बाबा सोडले तर कोणी कोणाचं नाही मित्रांनो. म्हणून जे काही असेल ते आईबाबांवर प्रेम करा, कारण निस्वार्थपणे जे प्रेम करतात ते फक्त आई बाबा असतात. नाहीतर ही जग तुमचा सौदा करायला बसलेला आहे. तुमच्याकडून फक्त फायदा होईल तोपर्यंत तुमची किंमत ठरवली जाते, असा जगाचा नियम आहे. म्हणून काही गोष्टी आपल्या आईबाबांशी शेअर करा, त्यांच्यावर प्रेम करा. या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की आपले आईबाबाच आपल्या कामात येणार आहे, दुसरं कोणी येणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा घेऊन येईन. आणि माझा एकच संकल्प आहे की कुठेतरी चांगली वाटचाल व्हावी. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा, दुःखाला फेस करत जीवनाचा प्रपंचाचा गाडा ओढत राहा. भेटूया नवीन उद्देशाचं, नवीन विषयाचं. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.